तर बिनविरोध आणि ईव्हीएम विषय वेगळे आहेत असं ईव्हीएम संदर्भात जे आहे ते आता वक्तव्य करण्यात आलेलं आहे। किशोरी पेडणेकर यांनी हे वक्तव्य केलं। ठाकरे बंधूंच्या युतीनं कार्यकर्ते एक दिलानं काम करत असल्याचं देखील किशोरी पेडणेकरांनी सांगितलं। राजसाहेब आणि उद्धवजी एक झाल्यामुळे मनसैनिक शिवसैनिक अगदी एक दिलानी काम करतायत। शाखा अध्यक्षांनी काहीतरी स्वतःचा उद्रेक करून बोलला होता, पण आज तोच शाखा अध्यक्ष माझ्याबरोबर प्रचार करतोय। कार्यकर्त्यांमध्ये अतिशय चांगली भावना आहे। मताधिक्य पण बऱ्यापैकी मिळेल, कारण आम्ही खासदारांना निवडून आणलंय, आम्ही आमदारांना निवडून आणलंय। आता बिनविरोध म्हणून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत। दोन्ही विषय एक करू नका, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहेच। उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू असं नरेंद्र पवार यांनी म्हटलंय। भाजपच्या माजी आमदारांची एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंवर टीका पाहायला मिळते। दादागिरी आणि गुंडगिरीचाही नरेंद्र पवारांचा आरोप पाहायला मिळतोय। तर युतीतील नेत्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। अरे किती ओळख तुम्ही अंबरनाथमध्ये आणि बदलापूरमध्ये आम्ही तुम्हाला हकलून दिलेलं आहे, लोकांनी नाकारलेलं आहे। बदलापूरमधून सुरुवात झालेली आहे। त्या ठिकाणी भविष्यवाण्याचा तुकडा साफ झालेला आहे। अंबरनाथमध्ये देखील लोकांनी याच लोकांना हकलून दिलं तर या लोकांनी युतीच्या नेत्यांनी युतीबद्दल किंवा दुसऱ्या पक्षाबद्दल जेव्हा आपण वक्तव्य करतो हे जिम्मेदारीपूर्वक जे करायला पाहिजे। आम्हाला देखील बोलायला खूप काही आहे, पण युतीमध्ये आम्ही लढतोय। कल्याण डोंबिवलीमध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये आणि उल्हासनगरमध्ये युतीमध्ये लढत नाही। काही ठिकाणी ज्या युतीमध्ये लढतोय, महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी लढत नाही। मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वरिष्ठ काय बोलतात आणि आपण काय करतो याचा देखील भान जो आहे हा सगळ्या नेत्यांनी ठेवला पाहिजे। तर सामान्य जनतेनं चव्हाण घराण्यातील अनेकांना दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, मात्र त्याच घराण्यानं आज अडचणीच्या काळात काँग्रेस सोडली असं काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। नांदेडची जनता चव्हाणांना याची जाघात जी आहे ती दाखवून देईल। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं। अशोकराव चव्हाण हे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या सामान्य जनतेने त्यांच्या चव्हाण घराण्याला अनेक पदापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। पण नांदेडच्या जनतेने यावेळेस मनात ठाण केलेलं आहे की आम्ही ज्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाचा म्हणून दिल्लीच्या तख्तापर्यंत या ठिकाणी पोहोचण्याचं काम केलं, त्याच घराण्याने आज अडचणीच्या काळात काँग्रेस सोडलेली आहे। त्यांना त्यांची जागा या ठिकाणी नांदेडची जनता दाखवून। तर लोकसभेमध्ये हेलिकॉप्टरमध्ये पैशांचा बॅगा भरून आणल्या गेल्या असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। खोके देऊन आमदारांना कसं खरेदी केलं जातं हे त्यांना माहिती आहे। इम्तियाज जलील यांचा मोदींसह शिंदे फडणवीसांवर निशाणा पाहिला। तो आपके पास तो वो मंत्र है ना, गुवाहाटी का मंत्र। गुवाहाटी आप ही लेके गए थे, हेलीकॉप्टर आपने ही सजाए थे, और आमदारों को कैसा खरीदा जा सकता है, कैसे खोके फेंक कर, कैसे खोकों में करोड़ों रुपया देकर इंसानों को कैसा खरीदा जा सकता है, ये इस मुल्क के नरेंद्र मोदी साहब, देवेंद्र फडणवीस साहब और एकनाथ शिंदे साहब ने बताया। तर रझाकारांची अवलाद तुमच्या छाताडावर नाचत असताना तुम्ही शांत का? आमदार तानाजी सावंतांनी भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर टीका केली आहे। शिवसेनेच्या संकल्प मेळाव्यामध्ये तानाजी सावंतांनी ही घणाघाती टीका केलेली आहे। ही रझाकाराची अवलाद तुमच्या छाताडावर नाचत असताना आपण गप्प कसे? हा त्यांचा दोष आहे का आपला दोष आहे हेच कळत नाही। त्याच्यासारखे 10 जरी आले, तुमच्यावर कुठलाही संकट येऊ द्या, हा तानाजी सावंत छातीचा बोट करून तुमच्या समोर असेल। मला बघायचं त्याच्यात किती दम आहे, किती गट्स आहेत ते। जर कोणाला घमेंड असेल ना डोक्यात, सत्ता माझी आहे, सत्ता माझी पण आहे, माझा मुख्यमंत्री आहे, माझा बी मुख्यमंत्री आहे, आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत, कडवे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे। आम्ही कोणाची डाळ शिजू देणार? तुळजाभवानी मंदिरात जीर्णोद्धाराच्या कामात गाभाऱ्याची विटंबना होऊ नये, तानाजी सावंतांनी ही मागणी केलेली आहे। गाभाऱ्याचं पावित्र्य भंग करू नका म्हणत तानाजी सावंतांनी राणा जगजितसिंह पाटलांवर टीका केली। तुळजाभवानी देवीचा गाभारा एक शक्तीपीठ आहे असं देखील तानाजी सावंतांनी म्हटलं।
आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घाणेरडी लोक जाऊन तोडफोड 4 पैसे खायचे, भ्रष्टाचार करायचा, ती गोष्ट लावून धरायची. आणि काय केलं आमदारानं? तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं. अरे छक मारायचं तर बाहेर कर ना, गाभाऱ्याला कशाला हात लावतो? ते पवित्र राहणार आहे का? ते जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे, त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे, तो पवित्र राखलं पाहिजे.